आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील आमदार संजय पुराम यांचे प्रयत्नामुळे आदिवासी सामूहिक विवाह संपन्न झालेला आहे। आमच्यासोबत बोलण्यासाठी क्षेत्रातील आमदार संजय भाऊ पुराम आहे। भाऊ काय सांगणार, आज विवाह संपन्न सोहळा झालेला आहे, काय सांगणार? मागील 2 वर्षापासून सौ सविता पुराम आणि मा धुकेश्वरी ट्रस्ट देवरीच्या माध्यमातून हे विवाह सोहळा घेण्यात येतो। मागच्या वर्षी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 121 जोडपी विवाह बंधनात अडकले। यावर्षी 91 आदिवासी समाजातील मुला मुलींनी या ठिकाणी विवाह केला। आपण मागील 2 वर्षापासून विवाह सोहळा उपक्रम राबवत आहेत, आपल्याला कसं कल्पना आली होती? खरं म्हणजे मागच्या वर्षी माझ्याकडे 50च्या वर आदिवासी समाजातील मुला मुलींचे लग्नाचे पत्रिक आले होते। माझी पत्नी सौ सविता पुराम यांनी म्हटले की साहेब, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लग्न होतात, मग आपण सामूहिक विवाह सोहळा का करू नये? मी लगेच होकार दिला आणि तेव्हापासून हा सविता पुरामच्या डोक्यात आलेली कल्पना आहे, त्याला मी पूर्ण अंमलबजावणी केलेली आहे। राज्याचे मंत्री यांना आपण मागणी पण केलेली आहे, काय मागणी होती? या ठिकाणी राज्याचे मंत्री आदरणीय डॉक्टर नामदार पंकज भोयर साहेब आले होते। त्यांना देखील मी विनंती केलेली आहे की आदिवासी समाजातील मुला मुलींना 25,000 रुपये आपण जी राशी देतो, महागाई खूप वाढलेली आहे, यावर्षी 25,000 दिलेला हा येत्या काळामध्ये आपण 25,000 ऐवजी 50,000 करावं अशी मी विनंती केली आहे। नक्कीच आदिवासी विवाह सोहळा संजय पुराम आमदार यांचे प्रयत्नामुळे हे झालेलं आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।